आरोपीला आणून खाऊपिऊ घातलं तर जान जलेगी रूह तपेगी असं त्यानं म्हटलंय। प्रत्यक्षदर्शी होता तो। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। सुप्रिया सुळेंनी भोर तालुक्यातल्या बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्ता दुरुस्तीच्या मागणीकरता उपोषण सुरू केलं होतं। 7 तासांनंतर सुप्रिया सुळेंनी उपोषण मागे घेतलं। या उपोषणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना खोचक टोला लगावला। 600 मीटरच्या रस्त्यासाठी आंदोलनाची गरज काय, त्याकरता तुमच्या खासदार निधीतून पैसे का नाही दिले असा सवाल दादांनी केला। यावर आता सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय। इतक्या मोठ्या मतदारसंघासाठी खासदार निधी खूपच कमी पडतो असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। एखाद्या व्यक्तीला आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना नाही ते करूनच पाहिजे, तर ते त्यांच्या खासदार निधीतनं आमदार निधीतनं एका मिनिटात सांगू शकतात या रस्त्याला किती पैसे लागतात, 25, 30, 50 काय लाख हे धरा आणि रस्त्याचं काम सुरू करा। 5 कोटी खासदाराला आणि 5 कोटी आमदाराला। आमदाराचे 3.5 लाख किंवा 4 लाख मतदार असतात। एका खासदाराला 23 लाख ते 25 लाख लोकांचा मतदारसंघ असतो। त्याला 1-2 तालुके असतात, आम्हाला 9-9 तालुके असतात। आम्ही अनेक दिवस सगळ्या पक्षाचे खासदार म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सत्तेत असलेले तेही सहभागी आहेत। आम्ही सगळ्यांनी माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती केली आहे की मतदारसंघ खूप मोठे झालेले आहेत, आम्हाला निधी पुरत नाही। कुठल्याच खासदाराला ना सत्तेतल्या ना विरोधातला आम्हाला हे पैसे पुरत नाहीत, तर कृपा करून हे पैसे वाढवा अशी विनम्र विनंती आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांकडे केलेली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली। तसंच आरोपीच्या वकिलांनी पुराव्याचे व्हिडिओ कागदपत्र मागितली होती। त्यानुसार आरोपीच्या वकिलांना कागदपत्र इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस देण्यात आलेली आहेत। संतोष देशमुखांना मारहाण होतानाचा व्हिडिओ कोर्टात सादर करण्यात आलेला आहे। दरम्यान साक्षीदारांची नावं उघड करू नयेत अशा सूचनाही आरोपीच्या वकिलांना करण्यात आलेल्या आहेत। या प्रकरणी पुढील सुनावणी आता 24 एप्रिलला होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आजची सुनावणी पार पडली आहे। या सुनावणीमध्ये आरोपी क्रमांक 1 असलेल्या वाल्मिक कराडने स्वतःला निर्दोष म्हटलेला आहे। खटल्यातून मुक्त करा अशी वाल्मिक कराडने मागणी केलेली आहे। तसा अर्ज केलाय अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी केली आहे। मी निर्दोष आहे, मला सोडा, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असा अर्ज त्यानं कोर्टात सादर केलाय। दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग नसल्याचा दावाही कराडने केला आहे। निकम यांनी सुनावणीनंतर हे स्पष्ट केलं। आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे, कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे। या अर्जाच्यावरती न्यायालयाने सीआयडीचं म्हणणं मागितलेलं आहे, जे सीआयडीचं म्हणणं येत्या 24 तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल। त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल। अर्थात वाल्मिकतर्फे युक्तिवाद, नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू। आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना मारहाणीचा व्हिडिओ जो सीआयडीच्या मते तपासाअंती असं दिसून आलं होतं की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो सीलबंद परिस्थितीत फोरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला होता। तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला, परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओतला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये